कल्याणमधील डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रे यांच्यासह सगळे आरोपींना जामीन देण्याचे निर्देश देण्यात आलेत। आरोपपत्र दाखल होईपर्यंत म्हात्रे गोव्यात राहणार आहेत आणि या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने लोकप्रतिनिधींकडून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील मारहाणीची घटना गंभीर असल्याचं म्हटलं। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश देण्यात आले असून कल्याण कोर्टातही सुनावणी होणार आहे। चार्जेस सोमवारी किंवा मंगळवारी फ्रेम केले जाणार असून 5 दिवसात चार्जशीट दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले। बातमी धक्कादायक आहे भंडाऱ्यातून। भंडारा शहरात 4 वर्षीय मुलीवर एका मानसिक विकृत 30 वर्षीय तरुणानं अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना उघड होताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली। नागरिक येत असल्याचं लक्षात येताच आरोपीनं स्वतःलाच जखमी केलं। त्यानंतर पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी तर जखमी आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मात्र आरोपीवर उपचार न करता त्याला आमच्या स्वाधीन करावं अशी मागणी करत नातेवाईक आणि नागरिकांनी रुग्णालयात संताप व्यक्त केला। याच प्रकरणी भंडारा पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि भंडारा शहरातील शाळकरी मुलींनी एकत्र येत मोर्चाही काढलाय। आरोपीनं केलेला प्रकार किळसवाणा असून कोणत्याही वकिलांनी खटला लढवू नये अशी मागणी करण्यात आली आहे। अरे मुलींचे अस्तित्व तुम्ही धरण नाही, ते मुलगी आहे म्हणून तुमची शान आहे, मुलगी आहे म्हणून तुमच्या संसाराच्या गाडा बरोबर आहे। तेच नाही राहील तर तुम्ही जीवनात काय कराल? हे तर सगळं लग्न झाल्यावर तुम्हाला तर हे करायचंच आहे। मग आतापासून हे सर्व गोष्टी घडवताच कशाला? आणि इथं व्हिडिओ काढून काही मतलब नाही। तिला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सर्वांनी न्याय मिळवा आणि तिला आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे। हा न्याय सर्वांना मिळालाच पाहिजे। सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, हा प्रकार दुसऱ्यांदा भंडाऱ्यात घडायलाच नको। कारण आम्ही सुद्धा बाहेर या भारतात सुद्धा आम्ही बाहेर गाव इथे शिकायला येतो, आम्ही पण आम्हा मुलींना तर कुठेच सेफ्टी नाहीये। आम्ही आहोत, आम्हालाही भीती वाटते की आम्ही कुठेतरी बाहेर जाऊ, आमच्यासाठी असं आमच्यासोबत असं काही होऊ शकते। तर अशा वेळी आम्ही काय करू? म्हणजे त्याला न्याय नाही मिळाला तिला, तर आता जितके पण लोक असे करू शकतात त्यांच्या मनात काही भीती राहणार नाही। तर आमचं असं मत आहे की तिला न्याय मिळाला पाहिजे आणि जो आरोपी आहे त्याला जितकी होऊ शकते तितकी स्ट्रिक्ट पनिशमेंट मिळाली पाहिजे। आणि जे अंगणवाडी आहेत, शाळा आहे, जिथे लहान मुली किंवा मोठ्याही मुली जे आहेत त्यांच्यासाठी सेफ्टीसाठी जितक्या सर्व्हिसेस होऊ शकतात, वॉचमॅन राहू शकते किंवा CCTV राहू शकते, जेही करू शकतात ते सर्वांनी केलं पाहिजे।